नमस्कार, मी संदीप बेसरकर, वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI वनी येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी विविध व्यवसाय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 21 जून 2026 आहे। इच्छुक विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करून प्रवेश निश्चित करावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे। साठी प्रवेशाचा विषय आहे जोपर्यंत तर वणी ही क्लास 1 ITI आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये दुसऱ्या नंबरचा इनटेक आहे, म्हणजे जास्त जागा आमच्याकडे उपलब्ध आहे। यावर्षी वणीला 14 व्यवसाय 448 जागा, याच्यामध्ये व्यवसायांची नावं समजा सांगायची झाली तर इलेक्ट्रिशियन, वायरमन, फिटर, मोटर मेकॅनिक, वेल्डर यासारखी पॉप्युलर ट्रेड, म्हणजे विद्यार्थ्यांना ते ट्रेड आवडतात आणि या ट्रेडचा प्रचार करायची गरज नसते। पण विद्यार्थिनींची ट्रेड खरं म्हणजे त्या व्यवसायाला कौशल्य जर प्राप्त केलं तर त्या कौशल्यातून त्या विद्यार्थिनी सहज त्यांची एक लिव्हिंग स्टँडर्ड म्हणा किंवा उपजीविकेचं साधन सहज तयार करू शकतात। पण या बाबीकडे विद्यार्थ्यांचं लक्ष नाही आहे। 10वी पास झालं की 11वी 12वी कॉलेजमध्ये जायचं, तिथलं वातावरण त्यांना आवडते। पोरांचा कल थोडा कमी, 100% ॲडमिशन होतात। मी 3 वर्ष झाले या संस्थेत आलो तेव्हापासून 100% ॲडमिशनचा रेशो मेंटेन केलेला आहे। पण इथे कसं थोडंसं शिस्त असते, ट्रेनिंग आहे, हे फॅक्टरी ॲक्टनुसार इथे ट्रेनिंग चालत असते। सकाळी 7:30 ते 3:30 एक शिफ्ट आणि 10 ते 5:30 अशा 2 शिफ्ट चालतात। तर इथे आल्यानंतर विद्यार्थ्यांना सगळ्या तासिकांना जावं लागते, 5 तास प्रॅक्टिकल करावं लागते। प्रॅक्टिकल करत असताना उभं राहावं लागते आणि त्या निदेशकांचं आमचं सगळं लक्ष असते। तर ते विद्यार्थ्यांना असं वाटते की आम्ही कुठेतरी बंधनात आहोत, मोकळं वातावरण नसते। पण या सगळ्या गोष्टी शिस्तीसोबतच, हाताला कौशल्यासोबतच रोजगाराच्या किंवा स्वयंरोजगाराच्या संधी, ॲक्च्युली ही जी स्कीम आहे CTS क्राफ्ट्समन ट्रेनिंग स्कीम 1956 पासून इम्प्लिमेंट झाली, 50ला तयार झाली। तर याचा उद्देशच हा आहे की युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे, म्हणजे दोन्ही बाजू आहेत। ॲकॅडमिक शिक्षणामध्ये काय असते की फक्त रोजगाराच्या संधी असतात, पण स्वयंरोजगार तो करू शकत नाही कारण ते स्किल नसते त्याच्यामध्ये। तर ही दुहेरी अर्थाचं ट्रेनिंग आहे रोजगार स्वयंरोजगाराचं, आणि त्याच्यामुळे कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये फक्त 950 एवढ्याच फीसमध्ये, किंवा त्याला तारणधन असं म्हणतो आम्ही, तर तेवढ्याच फीसमध्ये त्या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळत असते। फक्त ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल त्याला 1000 रुपये भरावे लागतात वर्षभराचे। तर अतिशय कमी खर्चात आणि कमी वेळात, म्हणजे 1 वर्षाचे ट्रेड्स आहे, 2 वर्षाचे ट्रेड्स आहे, इतक्या कमी कालावधीमध्ये त्या विद्यार्थ्याला आम्ही एका चांगल्या रोजगारापर्यंत किंवा स्वयंरोजगारापर्यंत पोहोचवण्यासाठी तयार करत असतो, ज्याला कुशल कारागीर असं म्हणतात। आताची गोष्ट सांगतो तुम्हाला, या 1 महिन्याच्या काळामध्ये 4 ते 5 इंडस्ट्रीज आमच्याकडे येऊन गेल्या। म्हणजे L&T सारखी इंडस्ट्रीज विद्यार्थी परीक्षेला बसायच्या अगोदर कॅम्पसमध्ये येते आणि विद्यार्थ्यांच्या हातामध्ये अपॉर्च्युनिटी लेटर, जॉईनिंग लेटर देऊन जाते। म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे। 10वी पास झालेला वेल्डरचा पोरगा, समजा त्याला 40-45% ॲडमिशन मिळते आणि त्या पोराला 19,500ची अपॉर्च्युनिटी ही संस्था देते, किंवा हे ट्रेनिंग देते, किंवा हे स्किल देते। त्या 19,500 रुपयासोबत MAPS महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशनल स्कीम या योजनेमार्फत 3,500 रुपये शासन पण देते। म्हणजे मला सांगा, 19,500 प्लस 3,500 म्हणजे 24,000 रुपये जवळपास त्या विद्यार्थ्याची उपलब्धी सहजासहजी तयार होते। त्याच्यामध्ये यावर्षी आमचे वणी ITIचे 72 विद्यार्थ्यांची निवड झाली आणि त्यांना परीक्षा द्यायच्या अगोदर, ट्रेनिंग सेशन पूर्ण व्हायच्या अगोदर रोजगाराची संधी त्यांच्या हातामध्ये उपलब्ध होती। नंतर एन्ड्युरन्स संभाजीनगरची कंपनी आली, तिथे 34 पोरांची निवड झाली। तर ह्या सगळ्या संधी या ITIच्या कमी कालावधीच्या, कमी खर्चाच्या प्रशिक्षणामधून ही संस्था किंवा हे विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत जे येते, ITI ज्याला म्हणतात, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, यातून विद्यार्थ्यांना उपलब्ध या सगळ्या संधी होतात फार कमी खर्चात। म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला पॉलिटेक्निक करायचं असेल, इंजिनिअरिंग करायचं असेल, तर घर सोडून तिथे रूम करावी लागते, कमीत कमी 4-5 हजार रुपये त्याला रूमचं भाडं द्यावं लागते, त्याला मेसला कमीत कमी 5-6 हजार रुपये द्यावे लागतात, आणि त्याचा पॉकेट मनी किंवा बाकी पुस्तकं घ्यायला, इक्विपमेंट्स घ्यायला लागणारा खर्च वेगळा।
इथे ITIला अगदी कमी खर्चाची स्टेशनरी, पुस्तकं घ्यायची गरज नसते. आमच्याकडे लायब्ररी आहे, अभ्यास करायसाठी अभ्यासिका आहे. जे विद्यार्थी रूम करून राहतात, ज्यांच्याकडे लाईट नाही आहे, तर आम्ही त्यांना लाईट, पाणी आणि ते फर्निचर सगळं उपलब्ध करून देतो. माननीय मंगल प्रभातजी लोढा साहेब आहे आमचे मंत्री, खात्याचे मंत्री, त्यांच्या संकल्पनेतून अभ्यासिका निर्माण झालेली आहे. विविध करिअर शिबिरं होतात, त्याच्यातून आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो. NSS सारखी स्कीम आहे, तिथून आम्ही पोरांना व्यक्तिमत्व विकासाचे धडे किंवा त्यांच्या मनातला संकोच कसा बाहेर काढता येईल, या सगळ्या गोष्टी इथे शिकवल्या जातात. तर आपणा मान्यवर महोदयांना एवढीच विनंती आहे की या संस्थेच्या 448 जागा आहेत आणि या व्यतिरिक्त वणी ITIला एक असा कोर्स इंट्रोड्यूस होत आहे की जो महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्यांदा वणीला येतो आहे. टेक्स्टाईल मेकॅट्रॉनिक्स नावाचा 2 वर्षाचा. त्याचं ॲफिलिएशन आपल्याला अवेटेड आहे, म्हणजे एक 8-15 दिवसात आपल्याला त्याचं ॲफिलिएशन आलं की तो ट्रेड पण यावर्षीच्या ॲडमिशन लिस्टमध्ये किंवा डिरेक्टरीमध्ये येऊन जाईल. म्हणजे ही खूप जमेची बाजू आहे की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तो कोर्स आपल्या वणी ITIला इंट्रोड्यूस होत आहे. आणि आपल्याला माहीतच आहे की सोलर टेक्निशियनसारखा ट्रेड आम्ही जरी जामनेला सुरू केलेला आहे. हे जे नवीन ट्रेड आहे किंवा न्यू एज कोर्स म्हणतात याला, तर याला स्कोप पण जास्त आहे त्याचा. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे. त्याला टेक्स्टाईल मेकॅट्रॉनिक्स असंच नाव आहे. कापड समजा, कापड, त्याला इलेक्ट्रिकलचं सिलेबस आहे. इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेक्स्टाईल, कपड्याच्या संदर्भामध्ये. तर इतक्या चांगल्या संधी इथे उपलब्ध आहेत. आपण ह्या आपल्या वर्तमानपत्राच्या, वृत्तपत्राच्या माध्यमातून तालुक्यातील सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत, गरजूंपर्यंत पोहोचवल्या तर एक चांगली बाब आमच्या हिशोबाने किंवा शासनाच्या हिशोबाने आपल्या मार्फत होईल असं मला वाटते.